या मॅचच्या दिशेने टॉस जिंकलाय. टॉस कुणी जिंकलाय? मयूर 11 राधाकृष्ण गावळे जांभिवली. हिशवेची कायचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळायचा बघा प्रयत्न इथं भावेश सावंत राहिला आणि पहिल्या चेंडूवरती दांडी गुल केली ती भावेश सावंतची आणि पहिला आधा दिला तो अल्पेश 11 लवजी टीमला. भावेश सावंत बॅक टू द ग्राउंड्स. चला डीजे सिस्टमचे ऑपरेटर कुठे गेले? 3 षटकांची मॅच असेल. गणेश डीजे ना आमचे ऑपरेटर कुठे गेले? डीजेचे सुरुवात सर कशी होईल? सुरुवात पहिल्या चेंडूवरती काय दमदार केली गोलंदाजाने ओमकार. नवीन फलंदाज विक्रांत. ओमकार गावडे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्या क्रिकेटच्या पटलावरचे नाव आणि त्याच्या विरोधात आता हे फटके सुरू आहेत. सिंगल डाव लेग बायज. पंच आता बरेच काही बोलतात मैदानाच्या आतमध्ये जे मेन पंच. संदीप गायकवाड सर बघा पंचांच्या भूमिकेमध्ये जोडलेत. मगाशी कमेंट्री बॉक्स मध्ये होते, बरंच काही बोलत होते. यावेळेस त्यांच्या समोर डोळ्याच्या समोर मारलेला फटका पण बाउंस सीमा पार येतोय. दणदणीत चौका. 4 धावा मिळतील या चेंडूवरती आणि सुरुवात झाली आहे आता खऱ्या अर्थानं फटकेबाजी करायला त्या अल्पेश 11 लवजी टीमच्या. या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे ती 5. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 धावा सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस कट करायचा होता, अगदी क्षेत्रातून चेंडू काढायचा होता. चेंडूची क्षेत्ररक्षणाची अडवणी जरूर मात्र केली. सिंगल वेस्ट आहे ना? यस, चेक केलं जाईल. तिसरे पंच इथेच आमचे आहेत. जरूर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नो चेंडू आहे. उघडा डोले पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. नहले पे द्यायला रनआउटच्या स्वरूपात काढू बाद करू शकता. गोलंदाज तयार. जैसा चाहे वैसा मारो, लेकिन क्या क्या इस गेंद के ऊपर कुछ नहीं मिला. डॉट गेंद. स्कोर कार्ड के ऊपर टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. ओमकार गावडे बेहतरीन गेंदबाज. जबरदस्त फटका आहे. चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. चेंडू निघून चाललाय. फाईन लेग थर्डमॅन सीमा पार होतोय. फलंदाज विक्रांतच्या बॅट मधनं हा फटका दमदार येतोय. यावेळेस केलाय फटका जबरदस्त आहे. शॉट सिलेक्शन चांगलं, अचूक टायमिंग शोधला या चेंडूवरती. चेंडू सीमा पार होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका बघायला मिळाला. षटकार 6 धावसंख्येसाठी आला षटकार. धावसंख्या होती ती टोटल 17 धावा. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात तर आपण बघतोय खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाला झाली. गोलंदाज ओमकार गावडेचे षटक संपलं. 17 या धावसंख्येवरती नव्हे तर टोटल 17 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओमकार गावडेचं षटक हाताळलं.
जिथे पहिलं षटक संपलं ओमकार गावडेचं 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळालं. एक विकेटचा मोबदला, कारण भावेश सावंत स्वस्त्यामध्ये परतला. अगदी कोणती धाव न करता तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये विक्रांत ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस विक्रांतने 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर एक षटकार आणि एक चौकार अशा वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या बरोबरीने नवनाथ मामुरकर, टेनिस बॉल क्रिकेटचं एक चांगलं नाव आपण नवनाथ मामुरकरला पाहिलं. अगदी मागची इतिहासाची पानं उघडली गेली तर नवनाथ मामुरकर सारखा एक अष्टपैलू खेळाडू देखील तुम्ही पुनश्च त्या खेळपट्टीवरती त्याला पाहू शकाल. गोलंदाज नीरज गावडे, जबरदस्त फटका, रिव्हर्स माध्यम सक्सेसफुल ठरला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जबरदस्त बघायला मिळाला आणि नवनाथ मामुरकरच्या बॅट मधनं हा फलका आला. थर्ड मॅन कव्हर पॉइंट सीमा पार येतोय. चौकार. धावसंख्या होती ती टोटल 21 धावा. 21 धावा आहेत सर. 21 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार. नीरज गावडे, यावेळेसचा चेंडू स्विच इट करायचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू बराचसा बाहेर निघतोय. आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू पडल्यानंतर झपक्यान बाहेर निघतोय. अतिरिक्त बाहेर निघाला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल या स्कोर कार्ड वरती. 22 धावा आहेत. राजा भेल, ज्यांची चविष्ट भेल आम्ही खऱ्या अर्थानं काही 2 दिवसापूर्वी काढली होती. नाही, आमचे कृष्णा माते आमच्याकडे बघितलं का ती भेळ आम्हाला आठवते. ज्यांची चविष्ट भेल. धावसंख्या आहे ती टोटल 22. यावेळेस चिचितचा फटका केला जायचा होता. थोडासा खोलाट टाकला होता. बॅट आणि चेंडूचा फार चांगला संपर्क नाहीये. एक धाव लेग बायच्या स्वरूपात घेतली जाईल. धावसंख्या होतीये ती टोटल 23. 23 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्यात. गोलंदाजी मार्क वरती नीरज गावडे. वैयक्तिक पहिलं षटक आता आलतो आहे सांघिक कोट्यातलं. हे दुसरं षटक आहे, कारण ओमकार गावडेचं पहिलं षटक आपण बघितलं. हे दुसरं षटक. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला आहे तो विक्रांतचा हा फटका जबरदस्त आहे. अंतिम मोमेंटमला चेंडू अडवलं गेलं. फाईन स्लिप मध्ये चेंडू फील्ड केला गेला. एक सिंगल धाव जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने 24 धावा आता स्कोर कार्ड वरती आला. 24 धावा आहेत. 24 धावा. 24 धावा आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस अतिरिक्त बाउन्स दिला गेला. अतिरिक्त उचली देण्यात गेली. या चेंडूला पुरेपूर खांद्याचा वापर केला गेला. पंच, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला लागा कामाला. हेलो, देखिए पिछले 6 दिन से वो लगातार काम ही करते जा रहे हैं. वाइट चेंडू, एक्स्ट्रा डाउन. वाइट प्लस 1 बाउंस. ओव्हरहेड. एक धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. टोटल 25 धावा. 25 धावा आहेत. 25 धावा. नीरज गावडे. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे इथे. चला गोलंदाज तयार. यावेळेस नवनाथ मामुरकरचा फटका, स्विचचा फटका शतक चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू फाईन लेग, लॉंग लेग सीमा पार होतोय. स्क्वेअर लेगच्या मधोमध मारला आहे फटका. नवनाथ मामुरकरच्या बॅट मधनं येतोय. अजून एक दमदार स्ट्रोक्स. 4 धावसंख्येसाठी चौकार. टोटल 29 धावा. 29. यस, स्क्रीन वरती पाहू शकता जो आपण मागचा चेंडू खऱ्या अर्थानं वाईट स्वरूपात दिला गेला. अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट आपण पाहू शकता. जो अतिरिक्त बाउन्स होता अगदी डोक्याच्या खूप वरून हा चेंडू अडवला गेला. त्या चेंडू द्या नवीन, त्यामुळे तो चेंडू वाईट देण्यात आला. एक्स्ट्रा धाव त्या चेंडूवरती जोडली गेली. टोटल 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 29 धावा आहेत. अल्पेश 11 लवजी त्याला फाईट करतो आहे. मयूर 11
राधाकृष्ण गावडे जांभिवली. लढत फार महत्वपूर्ण आहे. दोन्ही संघ ताकदवान आहेत. चौक ग्रामीण मधला एक संघ आणि खालापूर खोपोली ग्रामीण मधला एक संघ, असे दोन दिग्गज दादा संघ या मैदानावरती खेळ करतात. थोडासा खोलात टाकला होतं आणि बॅटची आणि चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. धाव संख्या होती या तर 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विक्रांत आणि नवनाथ मामुलकर. नवनाथ वैयक्तिक 13 या धावा संख्येवरती खेळतोय. 6 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय. विक्रांत वैयक्तिक 11 धावा संख्येवरती खेळतोय. यावेळेस विक्रांतचा हा फटका स्विचितचा होता. आकाशाला गवसनी गाणारा फटका बघायला मिळाला. इथून झेल घेतली जाते आणि फलंदाज विक्रांत बॅक टू द गाउट्स. दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या अल्पेश 11 लवजी या टीमला. धावा संख्या होतीये 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा एक चेंडू कदाचित ओव्हर झाली. यस, षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला म्हणून मी कदाचित हा उल्लेख केला की 2 षटक संपलीत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टोटल हेलो जी, ये देखिए हमारे अजीज दोस्त यहाँ पर बाला सिंह यहाँ पर मैच लूटते हुए आनंद और लेट के मुकाबला देख रहे स्क्रीन पर नजर आएंगे. घर से चद्दर तकिया पता नहीं क्या क्या लेकर आए और हमें स्क्रीन पर नजर आ रहे हैं. यहाँ पर मैं कृपया करूंगा जरा उठ के यहाँ पे देखिए. योगेश दलवी साहब उठिए. बघा त्यांनी खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती त्यांना आपण पाहू शकाल. कॅमेऱ्याचं कौतुक करावं लागेल ज्यांनी ही क्षणचित्रे टिपलीत. चला तुमच्याकडे चेंडू हात लगेच आतमध्ये द्या. धावा संख्या आहे ती 30 धावा. यावेळेस हुकेलाय भरपूर हव्यामध्ये चेंडू आहे. लांबी कमी आणि उंची जास्त होती. अजून एक धक्का बसतोय अल्पेश 11 लवजी टीमला. रीड की हड्डी ज्याच्यावरती ताकद आणि बराचसा विश्वास होता तो नवनाथ बामुनकर सलामीला आला होता. तो मात्र मैदानाच्या बाहेर. धावा संख्या आहे ती 2 गडी बाद 30 धावा. 3 खेळाडू बाद झाल्यानंतर 30 धावा सर स्कोर कार्ड वरती आहेत. तीस धावा. षटक क्रमांक सुरू झाले. तिसरं रोशन गावडे क्रमांक इनायत पोझिशन 5 वरती. सप्रेम तरकुडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. त्याच्या बरोबरीने हिमांशू आहे. हिमांशू देखील एक चांगला खेळाडू आहे. हे 2 खेळाडू जर का ह्याची पार्टनरशिप जर झाली ना तर अजून या धावसंख्येचा आकडा वाढेल. परंतु समोर रोशन गावडे जो तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका खेचायचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू सरळ निघून चाललाय. चेंडूचा संपर्क नाहीये. अशा वेळेस बघितलं तर निर्धाव चेंडूची ते सांगता बघायला मिळाली आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 30 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात ही पहिल्या सत्रामध्ये आपल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळते. यावेळेस सप्रेम तरकुडीचा फटका जबरदस्त आहे. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या बरोबरीने. स्क्वेअर लेग सीमा पार हा येतोय सप्रेमच्या बॅट मधना. सप्रेम नमस्कार करणारा षटकार. धावा संख्या आहे ती टोटल 36. 36 धावा. 36 विभाग ज्या विभागामधून आम्ही येतो तो आकडा या स्कोर कार्ड वरती आला. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दांडी गुल. यावेळेस मागच्या चेंडूवरती मोठा फटका आला पण इथे मात्र ती करामत करून दाखवली गोलंदाजांनी. कारण जशाच तसं उत्तर या चेंडूवरती दिलं गेलं आणि सप्रेम आता आलाय खऱ्या अर्थाने मागे. बॅक टू द डगआउट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जी देखिए हमारे अजीज दोस्त संदीप भाई गायकवाड़, मैं उनसे गुजारिश करूंगा कि इसके बाद एक गीत पेश किया जाएगा. आप थोड़ा सा नमूना दिखाइए.
4 विकेट के नुकसान पे यहाँ पर बन चुके हैं 36। देखिए इस मुकाबलों को और जीतना है तो ओमकार गावड़े की जो टीम है उनको रोकना होगा इस बल्लेबाजी करते हुए बैटर को। छत्तीस धावा स्कोर काढवत येत गोलंदाज रोशन यावेळेस चेंडू दांडे गोल मागच्या चेंडूवरचा इतिहास पुनश्च जागा केला अजून एक धक्का बसलाय अल्पेश 11 लवजी टीमला। की थी मगर आज उनका कुछ मूड नजर नहीं आ रहा अच्छा। एक बार हम फिर कोशिश करेंगे उनको मनाने की। थोड़ा सा यहाँ पर आके स्प्रे वगैरह मारी है। अगर आपको कुछ बैक पेन होता हो तो हमें बताइए, हम जरूर आपकी सेवा करेंगे। यहाँ पर ये सुधागर तहसील में राहुल गुप्ता ऐसा बंदा है जो आपकी सेवा 24 घंटा कभी भी कर सकता है। यस संख्या आहे ती टोटल 36 धावा 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप चेंडू फुलरलेनचा बघायला मिळाला अतिरिक्त बाउन्स दिला गेला। इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची ही मागणी आहे। यस बघा दोन्ही एंडला आउट नाहीये, सगळं चेक केलं सर, सगळं चेक। दोन धावा आहेत या टोटल। आपला खेळाडू इथे आहे उपस्थित आणि क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट। हा नाही का कृष्णा मात्रे टेक्निकल ऑपरेटर। धावा संख्या आहे टोटल 38 39 ची गरज आहे। 18 चेंडू आणि 39 या धावा संख्येची गरज। मयूर 11 राधाकृष्ण गावडेचा आपली टीमला विरोधात खेळतीय अल्पेश 11 लवजी। चला फलंदाज पाठवा लगेच, अंतिम रात्र आहे। जितकं सिद्धू 11 कैरे, चला सागर पाटील आपल्या टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा। सिद्धू 11 कैरे चला, मगापासून इथे बसले होते बघा। कॅमेरा कुठल्या दिशेने येईल ना याचा काही नेम नाही। चला चेंडू द्या। तुषार धुमाल ऑन स्क्रीन चर्चा करतायत, काहीतरी रहस्य फोन मध्ये सुरू आहे। 18 चेंडू आणि 39 ची गरज।
मॅच ऑन. आणि ही पहा आपल्या व्हिडिओकॉन वरती, ही स्मार्ट टीव्ही वरती ही मॅच पाहू शकता. चला मॅच कडे वळतोय. 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. प्रवीण दुगाडे यांच्या तालमीत घडलोय. अठरा चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. सलामीचे दोन फलंदाज ओमकार गावडे. चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक महत्वपूर्ण किस्सा आणि एक महत्वपूर्ण खेळाडू ज्या नावाची चर्चा चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने होत असते. ओमकार गावडे आणि त्याच्या बरोबरीने नीरज. चला मॅच कडे जातोय. गोलंदाज भावेश सावंत. पहिला चेंडू. ओमकारचा लोअर फुल टॉस होता. बॅटला व्यवस्थितरित्या कलेक्ट नाही करता आला. एक सिंगल धाव ओमकार गावडेला मिळेल. एका सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्येचं खातं खोलं गेलं जाईल. 39चा पाठलाग करायचा होता, आता 38चा पाठलाग करायचंय. शेवटचे 17 चेंडू तुमच्या हातामध्ये शिल्लक आहेत आणि 38च्या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज भावेश सावंत एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. यावेळेस त्याच्या विरोधात मात्र हा फटका खेचलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार होतोय चेंडू. मात्र फलंदाज नीरज गावडेच्या बॅट मधून निघाला. हा एक दमदार फटका. चौकार. सायंकाळी बघा डीजेने काय टायमिंग शोधलं आणि इथून धावांचा आकडा बघायला गेलो तर 5 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. सरळ फटका आहे, आहे तिथे लॉंग ऑफला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव इथे जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने टोटल धावफलकावरती वाढ. 6 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. चला सागर पाटील आपल्या टीमचा कॅप्टन पोचवा. स्वतः कर्णधार कॅप्टन कूल सागर पाटील. यावेळेस हा फटका फसलाय. मोठी विकेट जाती आहे. ज्या विकेट साठी प्रयत्न सुरू होते आणि तिथे हे प्रयत्न आता सफल झाले मी तर म्हणेन. कारण मोठी विकेट ओमकार गावसारखा एक मोठा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. यस डीजे. नवीन फलंदाज कैलास गावडे. ओमकार वरती बरंच दरमदार होती, बराचसा विश्वास होता त्याच्यावरती. कारण वेल फिनिशर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये, ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका राहिले. कित्येक वेळेस गावडे जांभीवली टीमला विजयाच्या समीप पोहोचवलाय आणि कित्येक स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील हा संघ बसताना आपण पाहिलंय. तो ओमकार गावडे आता असं मैदानाच्या बाहेर आलाय. परंतु अजूनही कोणाचं काही घडलेलं नाही, अजूनही कोणाचं काही बिघडलेलं नाहीये. कारण सुरुवात आहे खऱ्या अर्थानं. ही सुरुवात जर अशी सातत्य पूर्ण टिकवली गेली तर मी तर आव्हान सोपं राहील. परंतु एक सिंगल या चेंडूभोवती मिळेल. भावेश सावंतने केली काय कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत धावा आल्या त्या टोटल 7 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. 7 धावा झाल्यात. भावेश सावंतचे षटक आपण पाहतोय. चेंडू काढायचा, चेंडू काढायचा आहे. इथून एखाद निर्धाव चेंडू यावा लागेल तो भावेश सावंतचा. यावेळेस कट केला आहे. डिफेन्सिव्ह फटका. अगदी सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड. एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साहाय्याने हे षटक आपण खऱ्या अर्थानं समाप्त झालं. उत्तरार्ध मधला पहिलं षटक संपलं भावेश सावंतचं.
धाव फलकावरती धावा आल्या त्या 8. 12 चेंडू शिल्लक आणि 31 या धावसंख्येची गरज. 12 चेंडू 31 धावा. 31 धावा शेवटचे निर्णायक 12 चेंडू. आमचे डीजे ऑपरेटर आता छोटा भीम, बॉलर स्वमित. आता जे झोपलेत ते जागे होतील आता. कुणाचं गाव इथंच आहे? अरे बापरे, मग सांभाळून राहायला लागेल. धावसंख्या आहे ती 8. 12 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज. बारा चेंडू 31 या धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. सरळ फटका खेचला, जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्यावरती धाव मात्र पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे पूर्ण होतील. या 2 धावसंख्येने समीकरण बदलेल. शेवटचे 11 चेंडू उरलेत. 29 च्या धावसंख्येची गरज आहे. मॅच रफ अँड टफ होतीये, कारण ठोसास ठोसे जशास तसं उत्तर या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेस लटकलेत या चेंडूवरती. बॅक टू द बॉलर खेळलेत. पहिली सफलता मिळेल ती गोलंदाज स्वमितला. फलंदाज माघारी येतील नीरज गावडे. यस डीजे. तुझ्या जवानीनं ग, तुझ्या इशाऱ्यानं ग, तुझ्या डीजे नवीन नवीन गाणी शोधतायत. छोटा भीम. धावसंख्या आहे 10 धावा. शेवटचे चेंडू उरलेत ते 10. 29 या धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅट्समन रोशन गावडे. स्ट्रायकिंग एंड वरती आहे रोशन गावडे स्ट्राइक एंड वरती आहे. उजव्या हाताचा फलंदाज स्वमित आहे. बॉलिंग मार्क वरती धावा रोखायच्या आहेत. 29. गोलंदाज तयार. यावेळेस समोर फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सुटलाय. मॅच सुटली असं म्हणता येणार नाही, पण झेल सुटला म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती दोपट. हा चेंडू गेला सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. झेल देखील सुटलाय, चौकार देखील आहे. समीकरण बदलेल. शेवटचे 9 चेंडू 25 या धावसंख्येची गरज आहे. फलंदाज आल्या ज्यांनी सुरुवात केली ती रोशन गावडेने. वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतोय आणि स्वतःच 4 या धावसंख्येने खाता उघडलं. इथून 1 धाव आता झाली पूर्ण. एका सिंगलच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 8 आणि गरज आहे ती 24 या धावसंख्येची. 8 चेंडू 24 धावा. 24 धावा शेवटचे निर्णायक. 8 चेंडू शिल्लक आहेत. मयूर 11 राधाकृष्ण गावडे जांभिवली की अल्पेश 11 लवजी. 2 टीमच्या दरम्यान हे संघर्ष सुरू आहे. हे युद्ध सुरू झालंय आणि या युद्धामध्ये आता कोण बाजी मारेल हे आता काही क्षणातच तुम्हाला या ठिकाणी याचा निर्णय किंवा यातून जो रिझल्ट तुम्हाला आता मिळेल. कारण शेवटचे 7 चेंडू आता उरलेत. 23 या धावसंख्येची गरज आहे. सिंगल डबल घेतली जातीये. बघा आमचे पंच आता थोडेसे गार होत आहेत. त्यांचं नाव राजेंद्र भोईर. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने शेवटच्या मोमेंट पर्यंत हा झेल अगदी कॅरी केला आणि इथून सफलता मिळेल आता स्वमितला आणि धक्का बसेल. 3रा फलंदाज रोशन गावडे. बॅक टू द पवेलियन डीजे.
23 या धावसंख्येची गरज आहे. मयूर 11 राधाकृष्ण जांभिवली की गावडे जांभिवली की अल्पेश 11 लवजी? हा प्रश्न आता प्रेक्षक राजा विचारतोय. हे उत्तर आता तुम्हाला या शेवटच्या 6 चेंडूवरती मिळेल, कारण पिक्चर मित्रांनो अजून बाकी आहे. गावडे जांभिवली टीमचा अजूनही कोणता असा खेळाडू आहे की या धावा पूर्ण करतील, 2-3 मोठे फटके या सामन्यामध्ये परत आणतील. ते मयूर 11 राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमला 2 ते 3 चेंडू निर्धाव परत काढून या ठिकाणी या टीम मध्ये या स्पर्धेमध्ये आपली जागा मजबूत करतील. ते अल्पेश 11 लवजी टीमला. यावेळेस काय घडलं? क्षेत्ररक्षण खराब झालंय. यावेळेस धावा किती मिळतील या चेंडूवरती? 2. बघा चेंडू उरले ते 5-21 या धावसंख्येची गरज आहे. सप्रेम तरकुडे गोलंदाजी मार्ग वरती आलाय. यावेळेस समोर टाकला, खोलात टाकला होता चेंडू, समोर मात्र खेळलाय. आणि एक डान्सर आमचे आलेत. आता सुरुवात होईल. बाला डान्सर नको, मैदान नका नासू. समीकरण सांगताय शेवटचे 4 चेंडू 20 धावा. इथे देखील लटकलेत अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. समीकरण सांगताय शेवटचे चेंडू उरलेत ते आता 3 आणि गरज आहे ती 20 या धावसंख्येची. 3 चेंडू 20 धावा. 20 धावा शेवटचे निर्णायक 3 चेंडू. नवीन फलंदाज किरण. काही आशेचा किरण दाखवेल का? आशा आहे किरणकडे. हा स्ट्राइक एंडला किरण उडवलंय. जबूर फटका चांगला आहे. शतक चेंडू पर्यंत आलाय. सिंगल मिळेल. सिंगलने या मार्च मध्ये परत ते येता येणार नाही, कारण इथे 2 चेंडू आता 19 ची गरज आहे. दोन चेंडू 19 ची गरज. गोलंदाज तयार सप्रेम. यावेळेस फटका जबरदस्त आहे. लेट आलाय पण थेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला बघा हे गाणं कोणासाठी होतं आणि या गाण्यावरती डान्स कोणी केला? शेवटचा 1 चेंडू उरलाय आणि 15 या धावसंख्येची गरज होती. यावेळेस हा देखील लेट आलाय पण भरपूर लांब आलेला हा फटका. आणि मला वाटतं 6 धावसंख्येसाठी षटका आलाय, परंतु हा सामना गमावलाय. आठ या धावसंख्येने हा सामना गमावलाय. चला अल्पेश 11 लवजी टीमचा कॅप्टनला विनंती आहे. पंकज शिंदे काय मंगेश शिंदे डान्सर. चला टॉस कडे आपण जातोय.